नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कॅल्शियम हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे एक प्रकारचं मिनरल आहे, खनिज आहे आणि या कॅल्शियमच्या कमीचे लाखो पेशंट आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ही कॅल्शियमची कमी शरीरामध्ये का होते, कॅल्शियमच्या कमीने शरीरावर काय परिणाम होतात, त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमीचे प्रारंभिक लक्षणं काय असतात, ज्याने आपण सहज ओळखू शकतो की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली आहे. एवढंच नाही तर ही कॅल्शियमची कमतरता अगदी साध्या घरगुती उपायाने आपण कशा रीतीने भरून काढू शकतो हे सर्व आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपले दात आणि हाडं यामध्ये 99% कॅल्शियम असतं. त्याच्या वाढीसाठी, त्याच्या जडणघडणीसाठी कॅल्शियम आवश्यक असतं. त्याचबरोबर 1% कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वाच्या कार्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वापरलं जातं. त्यामध्येच आपल्या हृदयाचं कार्य असेल, त्याचबरोबर संवेदना लवकर पोहोचवण्याचं काम असेल, म्हणजे नर्वस सिस्टीम तुमची योग्य रीतीनं चालण्याचं काम असेल, किंवा गर्भाशयाची चांगली वाढ व्हायची असेल त्यासाठी, त्याचबरोबर जखम शरीरामध्ये झालेली असेल तर ती लवकर भरून येण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्या कमीनं कोणकोणते रोग आपल्याला होऊ शकतात हे आपण पाहूया. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आत्ता झालेल्या संशोधनानुसार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कॅन्सरसारखा आजारसुद्धा होऊ शकतो. कॅल्शियम हे शरीरामधील पेशींच्या वाढीचं नियंत्रण करीत असतं आणि जर हे तुमच्या शरीरामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये निर्माण होत असेल तर त्यामुळं पेशीची जी वाढ आहे ती अनियंत्रित होते आणि त्यामुळं कॅन्सरचा धोका हा अधिक असतो. जर कॅल्शियम शरीरामध्ये कमी प्रमाणामध्ये निर्माण होत असेल तर हाय बीपीची समस्या पेशंटला जाणवते. हाय बीपीचा त्रास जो आहे तो होऊ शकतो. आणखी एक असाच प्रकारचा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो आणि त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस. हाडं जे असतात ते अत्यंत ठिसूळ होतात. थोडं जरी त्याला मार लागला तरी ते लगेच क्रॅक होतात, मोडतात, फ्रॅक्चर होतं. रोगप्रतिकार शक्ती कॅल्शियमच्या अभावामुळे कमी होते आणि कुठल्याही आजाराला सहजरित्या बळी पडलं जातं. इम्युनी सिस्टीम तुमची काम करत नाही. जर तुम्हाला कॅल्शियमची खूपच जास्त कमतरता असेल तर ब्लड प्रेशर जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं आणि त्यामुळे डोक्यामधल्या नसा ज्या आहेत त्या फाटण्याची शक्यता असते. म्हणून हे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जर कमतरता आहे असं वाटत असेल तर हे कसं ओळखायचं, आणि जर अर्ली स्टेजमध्ये जर आपण हे ओळखलं, प्रारंभिक स्टेजमध्ये जर आपण हे ओळखलं की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, तर अगदी मी सांगितलेल्या साध्या उपायाने, कुठलाही गोळी औषध न घेता साध्या उपायाने आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. आता ज्यांनाही जास्त प्रमाणामध्ये समस्या आहे की कॅल्शियम त्यांच्या शरीरामध्ये खूपच कमी आहे, अशांसाठी सुद्धा आयुर्वेदिक उपाय आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी कॅल्शियमची कमतरता आपण कशी ओळखायची हे खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी साधे साधे लक्षण आहेत ज्यामुळं तुम्हाला सहजरित्या कळेल की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण जे आहे कॅल्शियमच्या कमतरतेचं ते म्हणजे कपाळावर खूप घाम येणं. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा कपाळावर जर घाम येत असेल तर ते एक कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपली जे नखं असतात, हाताची नखं, त्यावर जर तुम्हाला पांढरे डाग दिसत असतील, असे पांढरे पांढरे ठिपके पडलेले जर दिसत असतील, नखं खूप ठिसूळ झालेली असतील, थोडा जरी धक्का लागला तरी नख सहजरित्या मोडत असेल तर ते सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षणच आहे. चेहरा तुमचा फिकट दिसत असेल, निस्तेज दिसत असेल तर ते सुद्धा एक कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. तुम्ही खूप लवकर निराश होत असाल, कुठलेही काम करताना खूप लवकर निराश होणं, खूप लवकर थकवा येणं, हे सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेचं एक लक्षण आहे. छातीमध्ये खूप धडधड होत असेल, थोडंसं काम केलं तरी खूप धडधड होत असेल तर ते सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. तुम्हाला खूप आळस येत असेल, ही प्रारंभिक लक्षण आहेत आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये जर कमी व्हायला लागले असेल तर केस गळती जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. हाडांमध्ये तुमच्या वेदना होत असतील, वेदना होणं, हाडांमध्ये सांध्यांमध्ये वेदना होणं, हाताला आणि पायाला मुंग्या येणं, हे सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेचं एक लक्षण आहे. तुम्ही चिडचिडेपणा तुमच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जाणवायला लागलेला असेल, झोप वेळेवर येत नसेल, त्याचबरोबर हृदयाचं कार्य करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असतं. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असतं. आणि जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास जाणवत असेल, बीपी वाढत असेल, तुमचा हृदयाचे ठोके वाढत असतील, धडधड जास्त होत असेल, कॅल्शियमची कमतरता असू शकते, हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये का कमी पडतं हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आहारामध्ये आपण जे पदार्थ वापरतो त्या पदार्थामध्ये जर मॅग्नेशियम
आणि फॉस्फरसचं जास्त प्रमाण असेल किंवा साखर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये आहारामध्ये वापरत असाल तरीसुद्धा कॅल्शियमची कमतरता तुमच्या शरीरामध्ये जाणवू शकते. आता हल्लीच्या युगामध्ये लोकांचा आणि सूर्यप्रकाशाचा खूप कमी संबंध येतो. एकतर त्यांचं ऑफिस खूप लवकर असतं किंवा 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत लोक झोपून राहतात, नाईट शिफ्ट असते, त्यामुळं सूर्यप्रकाशाचा संपर्क फार कमी येतो. जर शरीरामध्ये तुमच्या ड जीवनसत्व कमी असेल आणि या ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे सुद्धा शरीरामध्ये कॅल्शियमचे अब्सॉर्प्शन कमी होतं आणि त्यामुळं कॅल्शियम शरीरामध्ये तुमच्या कमी पडतं. सकाळी 7 ते 9:30 पर्यंतच सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम बनत असतं. दिवसभराच्या प्रकाशामुळं बनत नाही. तर सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो किंवा संध्याकाळी 4च्या नंतर जो सूर्यप्रकाश असतो त्यामुळंच आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्व बनत असतं. परंतु हल्ली सूर्यप्रकाशाचा खूप कमी संबंध येतो आणि त्यामुळं सुद्धा कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते. पचनशक्ती जर तुमची कमजोर असेल, म्हणजे आतडी आणि जठराचं कार्य जर तुमच्या व्यवस्थित चालत नसेल तर कॅल्शियमचं अब्सॉर्प्शन तुमच्या शरीरामध्ये होत नाही आणि मग कॅल्शियमची कमतरता तुम्हाला जाणवते. त्याचबरोबर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर चहा आणि कॉफीचं सेवन करत असाल, साखरेचे जास्त पदार्थ खात असाल, गोड पदार्थ, तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते. आता ही कारणं कुठली असतील, तुमच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता आहे, तुम्हाला या लक्षणावरून सहज लक्षात येईल. तर या लक्षणावरून तुमच्या लक्षात आल्यानंतर फक्त 2 उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये अद्रक असते, ज्याला आलं असं म्हणतो आपण, ही अद्रक घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 6 ग्रॅम अद्रक घ्यायची आहे. त्याला चांगल्या रीतीने किसून घ्यायचं आहे आणि ही अद्रक 1 कप पाण्यामध्ये टाकून त्याला चांगल्या रीतीनं बॉईल करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे आणि अर्धा कप राहील अशा पद्धतीनं त्याला उकळून घ्यायचं आहे. अर्धा कप काढा तयार झाल्यानंतर हा काढा सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. आठवड्यातून 2 वेळा, फक्त आठवड्यातून 2 वेळा घ्यायचा आहे. हा काढा घेताना चहासारखंच प्यायचा आहे तुम्हाला. चहा जसा आपण पितो थोडा प्रमाणामध्ये ते घ्यायचं आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला एक उपाय, हा डेली उपाय करायचा आहे, तो म्हणजे जिऱ्याचं पाणी. 1 चमच्याभर जिरे 1 कपभर पाण्यामध्ये टाकून त्याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचं आहे, अर्धा कप होईपर्यंत. आता हे अशाच पद्धतीनं करायचं आहे, म्हणजे जिऱ्याचं तुम्हाला पाणीच तयार करायचं आहे. जिरे नुसते खाऊन तुम्हाला त्याचा फायदा होईलच असं नाही, तर हे जिरे पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळं त्याच्यामधले जे आयुर्वेदिक घटक असतात ते पूर्ण आपल्या शरीराला मिळतात आणि त्यामुळं जिऱ्याचं पाणीच आपल्याला तयार करायचं आहे. आणि रोज रात्री झोपण्याच्या आधी हे जिऱ्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे अद्रकीचं पाणी आणि जिऱ्याचे पाणी यामुळं काय होतं, तर जठर आणि आतड्याची जी कार्यक्षमता आहे ती चांगल्या रीतीनं वाढते. कॅल्शियम अब्सॉर्प्शनची जी समस्या कमी प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते ती निघून जाते या दोन्हीच्या उपायामुळे. जिऱ्याचं पाणी हे डेली घ्यायचं आहे, ते अनेक दृष्टीनं उपयुक्त आहे. हे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम अब्सॉर्प्शनचा जो रेट आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढवतं. त्याचबरोबर तुमच्या शरीरामधून गॅसेस, अपचन या ज्या समस्या आहेत त्या घालवून टाकतं. बद्धकोष्ठतेसाठी सुद्धा हा त्याचा चांगला उपयोग होतो जिरा पाण्याचा. आल्याचं अद्रकीचं जे पाणी आहे ते आपल्याला आठवड्यातून 2 वेळेस घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही सोमवारी घेतलं असेल तर शुक्रवारी तुम्हाला ते घ्यायचं आहे, त्यानंतर परत सोमवारी घ्यायचं आहे. असं 2-3 दिवसाच्या फरकाने तुम्हाला ते आठवड्यातून 2 वेळेस अद्रकीचं पाणी सकाळी घ्यायचं आहे. अत्यंत साधा उपाय आहे. तुम्हाला जर कॅल्शियमच्या या कमतरतेचे साधे लक्षणं सुरुवातीचे दिसत असतील तर हा साधा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर पूर्वीपासूनच कॅल्शियमची खूप कमतरता जाणवत असेल, कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये अजिबात तुम्हाला नसेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या समस्याला सामोरं जावं लागत असेल, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयरोगाचे प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये पहिल्यापासूनच तुम्हाला कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर त्यासाठी या आधीच मी माहिती दिलेली आहे. अर्जुनची साल तुम्हाला उकळवून घ्यायची आहे. अर्जुनच्या सालीने कॅल्शियमची कमतरता ही खूप फास्ट रीतीनं भरून येते. किंवा त्याचबरोबर तुम्ही 1 चमच्याभर तीळ रोज खाऊ शकता. तुम्हाला जे शक्य असेल तो तुम्ही उपाय करायचा आहे. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता खूप फास्ट रीतीनं भरून येते कुठल्याही गोळ्या औषधाशिवाय. कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये पहिल्या सुरुवातीपासून तुम्हाला जाणवत असेल तर हे साधे उपाय तुम्ही करून बघा. कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे निघून जाईल आणि जो संभाव्य धोका आहे कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये निर्माण होण्याचा किंवा कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये नसण्याचा जो पुढचा संभाव्य धोका आहे तो या साध्या 2 उपायानं पूर्णपणे निघून जातो. फक्त 21 दिवसापर्यंत हा उपाय तुम्ही करून बघा. कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे निघून जाईल. ही लक्षणं दिसल्यानंतर हा उपाय तुम्ही अवश्य करा. पुढचे जे अनेक आजार आहे ते तुमचे सहजरित्या वाचतील. तर हा उपाय करा
आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.